आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. शतकोटींचे बीज या कार्यक्रमात मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. श्रोते हो, आजचा आहे या कार्यक्रमाचा 4था भाग. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत बाहू, हात, हृदय, मध्य शरीर आणि नाभी यांच्या रक्षणासाठी रामकवचात केलेली प्रार्थना आणि कर्म, भावना आणि कर्तव्य यांचा सुंदर संगम. सादरकर्त्या डॉक्टर शिवलीला पाटील. ऐकूयात कार्यक्रम शतकोटींचे बीज. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार. PCET's इन्फिनिटी 90.4 FM वर मी डॉक्टर शिवलीला पाटील शतकोटीचे बीज या सत्रामधील आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण रामकवचाचा भाग हा सुरुवात केलेला होता आणि त्यामध्ये आपण विविध अवयवांच्या रक्षणासाठी श्रीरामाला प्रार्थना केलेली होती. त्यापैकी शिर, भाल, डोळे, कान, नाक, मुख, जिव्हा आणि कंठ आणि त्यानंतर स्कंद म्हणजेच खांदे या सगळ्यांचं रक्षण प्रभू श्रीरामाने करावं याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेतली. आज आपण त्या पुढील भाग समजून घेणार आहोत. जिव्हा विद्यानिधी पातु कंठं भरतवंदितः, स्कंधो दिव्यायुध पातु भुजो भग्नेशकारमुकः. यापैकी जिव्हा, कंठ आणि स्कंद याबद्दलची माहिती आपण काल घेतली. आज आपण भुजो भग्नेशकारमुकः यापासून सुरुवात करूयात. पातु भुजो भग्नेशकारमुकः. भुजो म्हणजे बाहू, भग्न ईश कारमुक. ईश म्हणजे शिव, कारमुक म्हणजे धनुष्य. ज्यांनी आपल्या भुजांनी शिवधनुष्य मोडलं अशा श्रीरामाने माझ्या भुजांचं रक्षण करावं अशी इथे प्रार्थना केली आहे. परशुरामांनी शंकरांकडून धनुर्विद्या शिकून घेतली होती. शंकरांनी त्यावेळेस त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी जे दिव्य आणि प्रचंड असं धनुष्य वापरलं होतं ते शिवधनुष्य त्यांनी परशुरामांना दिलं. जनकाकडे परशुराम आले त्यावेळी बालिका असणाऱ्या सीतेने ते शिवधनुष्य खेळायला मागितलं. त्याचवेळी तिची शक्ती परशुरामांनी पाहिली आणि ते म्हणाले की या शिवधनुष्याला जो प्रत्यंचा चढवेल तोच या शक्तिस्वरूपिणी सीतेचा पती होईल. कारण हाच पण तू सीता स्वयंवरासाठी ठेव, कारण केवळ ईश्वर सोडून बाकी कोणालाही हे धनुष्य पेलणार नाही. सीता स्वयंवरामध्ये हाच पण ठेवण्यात आला. अनेक राजे हे धनुष्य उचलू देखील शकले नाहीत. रावणाने देखील हट्टाने, गर्वाने तो प्रयत्न केला, पण त्यालाही ते पेललंच नाही. उलट ते त्याच्या अंगावरच पडलं आणि त्याचा भार सहन न झाल्यामुळे रावण धुळीतच पडला आणि माखून गेला. तेव्हा जनकाच्या अनेक मल्लांनी मिळून ते धनुष्य बाजूला केलं आणि रावणाला उठवलं. पण तिथे उपस्थित असणाऱ्या विश्वामित्रांनी रामाला आज्ञा केली आणि आपल्या गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून श्रीरामांनी ते शिवधनुष्य उचललं आणि प्रत्यंचा चढवण्यासाठी त्यांनी ते वाकवलं आणि त्या क्षणी त्या शिवधनुष्य भग्न झालं. असं हे शंकरांचे सामर्थ्यवान धनुष्य वाकवण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे अशा रामांनी माझ्या भुजांचं रक्षण करावं असं इथं म्हटलंय. व्यवहारात पण आपण पाहतो की आपलं सामर्थ्य आपण आपल्या भुजात थोपटून दाखवतो. त्यामुळे उत्तम कार्यासाठी विशेष असं सामर्थ्य आम्हाला लाभावं
आमच्या बाहूंमध्ये चांगल्या कार्यासाठी स्फुरण चढावं, यासाठी श्रीरामांनी आमच्या बाहूंचं रक्षण करावं, त्यांना सामर्थ्य प्रदान करावं, अशी ही प्रार्थना आहे. पुढील श्लोक आपण घेऊयात. करो सीतापती पातु हृदयं जामदग्नजित मध्यम पातु खरध्वंसी नाभीं जांबवदाश्रयः. करो सीतापतीही पातु. कर म्हणजे हात. माझ्या हातांचं रक्षण सीतापती रामाने करावं असं इथं म्हटलंय. सीता स्वयंवराचा पण जिंकल्यानंतर रामांनी सीतेचं पाणीग्रहण केलं. पाणीग्रहण करणं म्हणजे खरं तर पतीने पत्नीचा स्वीकार करणं आणि पत्नीने पतीचा स्वीकार करणं. शिवधनुष्य पेलण्याचेच नव्हे तर ते भग्न करण्याचे सामर्थ्य ज्या रामांच्या भुजांमध्ये होते ते त्यांच्या करांमधून प्रत्यक्ष कृतीने प्रकट झालं. शक्तीचा स्वामी राम याने शक्ती स्वरूपिणी सीतेचं पाणीग्रहण केलं. शिवधनुष्य वाकवताना जे रामाचे कर कडक झाले असतील तितकेच ते सीतेचा हात हातात घेताना कोमल झाले असतील, असं नाही का वाटत तुम्हाला? रामाने आपल्या पतिधर्माचे नेहमी पालन केलं. सीतेचे हरण झाल्यानंतर बलाढ्य अशा रावणाच्या राक्षस सेनेशी राम अस्वल आणि वानरांची सेना घेऊन लढले. रावणाविरुद्ध शस्त्र उचलताना जे हात कचरले नाहीत तेच हात युद्धविजयानंतर विभीषणाला राज्यपद देताना मागे देखील हटले नाहीत. आपल्यात आहे त्या संपूर्ण शक्तीनिशी सेतुबंधनामध्ये मदत करू पाहणाऱ्या खारीवरून हेच हात प्रेमाने देखील फिरले. दास मारुतीच्या मस्तकी हेच हात कायम गुरुभावनेने स्थिर झाले आणि पुत्राप्रमाणे असणाऱ्या सर्व जनतेसाठी, आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी हेच हात कायम अभयमुद्रेत आपल्याला दिसतात. म्हणजेच आणि आपल्याला आशीर्वादही देत असतात, कल्याणमस्तू. म्हणजेच चांगलं उद्दिष्ट ठेवून काम करताना प्रत्यक्ष कृतीतून आपलं सामर्थ्य प्रकट व्हावं. प्रसंगानुसार म्हणजेच अन्यायाविरुद्ध लढताना कठोर तर इतरांवर प्रेम करताना कोमल असे माझे हात असावेत. दानासाठी, इतरांना मदतीसाठी माझे हात नेहमी तत्पर असावेत. साधू, संत, सज्जन यांच्या ठिकाणी माझे हात नेहमी जोडलेले असावेत. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. कर्तव्य कर्म करण्यासाठी सदैव आपले हात सज्ज असावेत. या सर्वांसाठी माझ्या कराचं रक्षण, माझ्या हातांचं रक्षण सीतेचा पती असणाऱ्या रामाने करावं, अशी इथे प्रार्थना केली आहे. हृदयम जामदग्नजित. जामदग्न म्हणजेच जमदग्नीचा पुत्र म्हणजेच परशुराम. परशुरामाचे हृदय जिंकणाऱ्या रामाने माझ्या हृदयाचं रक्षण करावं. परशुरामांबद्दलची माहिती जाणून घेताना जर आपण रामकथेचा आधार घेतला तर आपल्याला हे लक्षात येतं. जामदग्न म्हणजे जमदग्नी ऋषींचा पुत्र परशुराम आणि त्यांची माता रेणुका. जमदग्नींच्या आश्रमामध्ये खरं तर कामधेनू होती आणि तिच्या प्राप्तीसाठी सहस्रार्जुन नावाच्या राजाने जमदग्नींचा वध केला आणि माता रेणुकेलाही त्यांनी अगदी मरणोन्मुख करून टाकलं. परशुराम खरं तर त्यावेळी भगवान शंकरांकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी गेले होते. मातेच्या अंतःकाळाच्या हक्केच्या संवेदना त्यांच्या हृदयात उमटल्या आणि ते भगवान शंकरांची अनुज्ञा घेऊन लगेचच निघाले. शंकरांनी त्यावेळेस त्यांना त्र्यंबक धनुष्य आणि गणपतीने परशु दिला होता. मातेपाशी पोचल्यानंतर तिने परशुरामांना सगळा वृत्तांत सांगितला आणि त्याच्याकडून पित्याच्या म्हणजेच जमदग्नीच्या वधाचा बदला घेण्याचे वचन घेतलं. परशुरामाने सहस्रार्जुनाचा वध केला आणि 21 वेळा पृथ्वीवरील मदोन्मत्त राजांचा त्याने निप्पात केला. परशुरामांना मिळालेलं हे शिवधनुष्य त्याने जनक राजाकडे ठेवलं होतं आणि सीतेच्या स्वयंवरामध्ये ते श्रीरामांच्या सामर्थ्यानं वाकवलं जात असताना ते भंग पावलं. त्यावेळी त्याचा जो कडकडाट झाला त्याची स्पंदनं अगदी महेंद्र पर्वतापर्यंत पोहोचली आणि तेथे तप करत असलेल्या परशुरामांना ती जाणवली. क्रोधाचीच मूर्ती ती, असे हे परशुराम श्रीरामांच्या पुढे येऊन उभे राहिले. आता खरं तर परशुरामांना इतका क्रोध आला कुठून हेही आपण लक्षात घ्यावं. पिता जमदग्नी खरं तर यांच्याजवळ विलक्षण क्रोध होता. एकेकाळी विशिष्ट प्रकारचं तप आचरण्यासाठी त्यांनी तो क्रोध परशुरामांना दिला होता. त्यामुळेच त्यांच्या आश्रमातील कामधेनूचं हरण करण्यासाठी सहस्रार्जुन जेव्हा आले तेव्हा जमदग्नी त्यांचं पारिपत्य करू शकले नाहीत. सहस्रार्जुनाने जमदग्नींचा वध केला. या सगळ्या घटनेमुळे परशुराम हे अत्यंत क्रोधित झाले आणि ते म्हणजे क्रोधाची मूर्तीच जणू झाले. शिवधनुष्य भंग पावलेला असताना अशी ही क्रोधाची मूर्ती असणारे परशुराम
रामापुढे येऊन उभे राहिले. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये वैष्णव नावाचं धनुष्य होतं आणि ते शिवधनुष्यासारखंच दिव्य आणि प्रचंड होतं बरं का. परशुरामांचा क्रोध पाहून लक्ष्मणातील तेजाचं स्फुल्लिंग बाहेर येऊ लागलं. त्यांनी परशुरामांच्या सामर्थ्याचा, त्यांच्या क्रोधाचा विलक्षण उपहास केला. त्यामुळे त्यांच्या मनात अजून क्रोधाच्या ज्वाळा भडकून उठल्या. हे झाल्यावर प्रभू श्रीरामांनी अत्यंत शांत आणि विनम्र आणि मधुर अशा शब्दांमध्ये परशुरामांशी बोलायला सुरुवात केली. त्यांचा आदर केला. त्यांनी लक्ष्मणासाठी क्षमा देखील मागितली आणि या सगळ्या कृतीमुळे क्रोधाच्या उफाळणाऱ्या ज्वाळा शांत झाल्या. त्यांनी परशुरामांना विचारलं की मी तुमच्यासाठी काय करू. तेव्हा परशुरामांनी सांगितलं की या वैष्णव धनुष्याला प्रत्यंचा चढवून बाण लावून दाखव. असं आव्हान दिल्यानंतर श्रीरामांनी हात पुढं केला तर अगदी मूल जसं आपल्या बापाकडे झेपावतं तसं हे वैष्णव धनुष्य रामरूपातल्या विष्णूकडं सहजच धावून गेलं. श्रीरामांनी परशुरामांना कळायच्या आत त्याला बाण लावला देखील. आता हा बाण कुठं सोडू? तपातून प्राप्त झालेल्या पुण्यलोकावर सोडू का तुमच्या गमनागमन शक्तीवर सोडू? असा प्रश्न परशुरामांना श्रीरामांनी विचारला. तेव्हा राम हा ईश्वर अवतार आहे हे जाणलेले परशुराम म्हणाले, रामा, तू पूर्ण पुरुष भगवान आहेस. माझे कल्याण तू जाणतोस, म्हणून माझ्या पुण्यलोकावर बाण सोड. त्यामुळे तपाच्या अहममतेपासून परशुराम सुटले. ते रामाला म्हणाले, रामा, तुला क्रोध नाही, कोणताही विकार नाही, पण माझ्याजवळचा क्रोध तू आता तुझ्याजवळ ठेव आणि रावणाचा वध करताना त्याचा वापर कर. आता मी तपाला जात आहे, तिथे या क्रोधाचा नाहीतरी अडथळाच होणार होता. आणि श्रीराम हसले. या सर्व प्रसंगातून हे लक्षात येतं की रामांनी परशुरामांना सामर्थ्याने नाही तर शब्दांनी जिंकलं. त्यांनी त्यांच्या हृदयातला क्रोध जिंकला. रामांनी परशुरामांना नमवलं म्हणण्यापेक्षा त्यांना निववलं असं म्हणणंच जास्त संयुक्तिक ठरेल. योगशास्त्राच्या दृष्टीने देखील जेव्हा आपण हृदयाचा विचार करतो तेव्हा हृदयामध्ये अनाहत चक्र असतं. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात भगवंत स्वतः म्हणतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, म्हणजेच आपल्या हृदयात साक्षात ईश्वराचा वास आहे. आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनं देखील अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत अव्याहतपणे कार्य करणारं अवयव म्हणजे हृदय. जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे जे अवयव असतात त्यांना व्हायटल ऑर्गन्स असं म्हणतात. त्यापैकी हृदय हे एक आहे. आपल्या भावभावनांचा परिणाम हृदयावर होत असतो. काम, क्रोध, शोक या सगळ्यांचा परिणाम हृदयावर नक्की होतो. त्यामुळेच याचे रक्षण शांत, प्रसन्न असे चित्त असणाऱ्या प्रभू श्रीरामाने करावं ही विनंती केली आहे. मध्यम पातू खरध्वंसी, खरं नावाच्या राक्षसाचा अंत करणाऱ्या रामाने माझ्या मध्य शरीराचं रक्षण करावं. छातीच्या खाली व बेंबीच्या वर हा जो मधला भाग आहे त्याला मध्य शरीर असं म्हटलं जातं. या भागामध्ये आमाशय, यकृत, प्लीहा, ग्रहणी असे महत्त्वाचे अवयव असतात. मध्य शरीराचे म्हणताना या सर्वांचं रक्षण व्हावं अशी प्रार्थना आहे. यालाच आपण पोट असं म्हणतो. लाक्षणिकदृष्ट्या जर याचा विचार केला तर पोटात इतरांबद्दल मत्सर, द्वेष असू नये. आपण दुष्ट लोकांच्या बाबतीत म्हणतो ना, ओठात एक आणि पोटात एक, आणि खरं तर अशा व्यक्ती घातकच असतात. त्यामुळे आमच्या पोटात असं कुणाही बद्दल मत्सर, द्वेष असू नये यासाठी या भागाचं रक्षण श्रीरामाने करावं असं इथं म्हटलंय. रामकथेचा जर आधार घेतला तर हे लक्षात येतं. शूर्पणखा ही रामलक्ष्मणांपाशी जाऊन त्यांनी तिच्याशी विवाह करावा अशी इच्छा व्यक्त करत होती. पण ते दोघेही दाद देत नाहीत याचे कारण सुंदर अशी सीता आहे हे तिच्या लक्षात आलं आणि त्यामुळं क्रोधित होऊन ती सीतेच्या अंगावर धावून गेली. तेव्हा लक्ष्मणाने तिचं नाक कापून ज्या सौंदर्याचा तिला गर्व होता ते सौंदर्यच हरण केलं आणि तिला विरूप करून टाकलं. अशावेळी तिचे दोन्ही सख्खे भाऊ खरं आणि दूषण यांच्याकडे ती मदत मागण्यास गेली. घडलेला सर्व प्रसंग शूर्पणखेने या दोघांना सांगितला आणि आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रामरक्षणाचा वध करा असं ती खरं आणि दूषणाला म्हणाली. खरं आणि दूषण आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी राम लक्ष्मणाचा वध करा असे खर आणि दूषणाला तिने आव्हान केले. खरं आणि दूषण आपली राक्षस सेना घेऊन रामाला मारण्यास निघाले. मात्र त्या दोघांचे रूप पाहून स्तब्ध उभेच राहिले. ते रामलक्ष्मणांना म्हणाले, तुम्ही इतके सुंदर दिसत आहात की तुम्हाला मारावे असं वाटत नाही. तुम्ही निर्भयपणे कुठेही राहा.
आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही. फक्त ती सुंदर सीता मात्र आम्हाला द्या. म्हणजेच वरवर सभ्यतेचा मुखवटा लावून पोटात मात्र राक्षसी वृत्तीचा अभिलाष ठेवणारे हे खरं आणि दूषण. त्यामुळेच रामलक्ष्मणाने त्यांचा नाश केला. पण त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणामध्ये रामरूप असं जाऊन बसलं होतं की त्यांना सगळीकडे रामच दिसू लागले. रामाला मारण्याच्या प्रयत्नामध्ये हे सगळेजण एकमेकांना मारूनच ठार झाले. खरं राक्षसाच्या पोटी अधर्म्य अभिलाषा, वाईट वासना असल्यामुळे रामाने त्याचा नाश केला. त्यामुळे आपल्या पोटात देखील असा कपटीपणा, असा लोभ, अशी वासना असू नये यासाठी देखील माझ्या मध्यभागाचं रक्षण श्रीरामाने करावं अशी प्रार्थना केली आहे. हे युद्ध दंडकारण्यातील पंचवटी येथे झालं आणि हा भाग साधारणपणे अयोध्या आणि लंका याच्या मध्यावर येतो. त्यामुळं देखील इथे मध्यम पातू असं म्हटलेलं आहे. नाभीम जांबवदाश्रया. नाभी या भागाचं रक्षण जांबवंतांना आश्रय देणाऱ्या प्रभू श्रीरामाने करावं असं म्हटलेलं आहे. हे जांबवंत कोण होते हे जर जाणून घ्यायचं म्हटलं तर ब्रह्मदेवाच्या जांभईतून जांबवान निर्माण झाले म्हणून त्यांना ब्रह्मदेव पुत्र असं देखील म्हटलं जातं. आणि यांच्याजवळ विलक्षण सामर्थ्य तर होतंच, पण त्यांची आयुर्मर्यादाही खूप होती. ती इतकी होती की ते सत्ययुगात बळीच्या यज्ञस्थळी ज्यावेळेस वामन पोचला त्या प्रसंगी उपस्थित होते. त्रेतायुगात रामाच्या काळात अस्वलांचा राजा म्हणून त्यांच्या सेनेसह ते रामसैन्यात होते आणि द्वापार युगात त्यांनी सेमंतक म्हणण्यासाठी कृष्णाशी 28 दिवस युद्ध केलं होतं आणि शेवटी कृष्णरूपातले हे रामच आहेत हे जाणल्यानंतर त्यांनी आपली मुलगी जांबवंती कृष्णाला अर्पण केली होती. रावणाने जेव्हा सीतेचं हरण केलं तेव्हा तिच्या शोधासाठी जी वानरांची तुकडी दक्षिणेला गेली होती त्यांनी सांगितलं की ती लंकेमध्ये आहे. अशावेळी सुषेण, अंगद, हनुमंत या प्रमुख आणि अत्यंत बलशाली वीरांबरोबर सर्वात श्रेष्ठ असे जांबवंतही होते. जांबवंत हे अतिशय खरं तर बुद्धिमान होते आणि जटायूचा भाऊ गृध्रराज संपाती यांनी सीता लंकेत आहे सांगितल्यानंतर सर्वजण उत्साहाने समुद्रकिनाऱ्यावर आले. 100 योजने समुद्र उल्लंघून लंकेत जायचं आणि सीता शोधाचं काम करायचं तर ते कुणी करायचं हा प्रश्न मोठा होता. जांबवान, अंगद, हनुमंत हे तिघेही खरं तर यासाठी सामर्थ्यशील होते. पण बुद्धिमान अशा जांबवंतांच्या हे लक्षात आलं की हे कार्य हनुमंताने करावं ही प्रभू श्रीरामाची इच्छा आहे. कारण की त्यांनी सीतेला ओळख पटवण्यासाठी आपली मुद्रिका हनुमंताला दिली होती. रामाची कोणतीही कृती अकारण किंवा निरर्थक असणं शक्य नाही हे जांबवंत जाणत होते. त्यामुळे आता हे काम तू का करत नाहीस असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर काय यावर जांबवान सांगू लागले. पूर्वी बळीच्या यज्ञस्थळी भगवान विष्णू वामन रूप धारण करून गेले आणि त्यांनी मागितल्याप्रमाणे बळीने त्यांना 3 पावलं भूमी दान केल्यावर हे विश्वरूपी प्रचंड रूप धारण करू लागले. तेव्हा हा परमेश्वरच आहे हे जाणून त्यांचं रूप फार मोठं होण्याच्या आधीच मी चपळाईनं त्या रूपाला प्रदक्षिणा घातली आणि मला प्रचंड शक्ती प्राप्त झाली. पण त्यानंतर आता प्रचंड काळ लोटला आहे, त्यामुळं माझी शक्ती क्षीण झाली आहे. त्यामुळं हा समुद्र उल्लंघन करून मी जाऊ शकेन असं मला वाटत नाही. आणि अंगदाला पाठवायला नको, कारण की अंगद हा राजा होता आणि राजाचं आपण रक्षण करायचं असतं. त्यामुळे अंगदाला पाठवणं योग्य नाही असंही ते म्हणाले. मग आता फक्त शिल्लक राहिले ते हनुमंत. हनुमंताला त्यांनी शक्तीची जाणीव करून द्यायचं असं ठरवलं. आता हनुमंताला शक्तीची का जाणीव करून द्यावी लागली याबद्दल ही कथाभाग आहे. हनुमंत जन्मताच खरं तर विलक्षण बलशाली होते. अगदी उगवत्या लाल रंगाच्या सूर्याला पाहून हे फळ आहे की काय असं म्हणून ते घेण्यासाठी त्यांनी अगदी सूर्याकडे उड्डाण ठोकलं होतं. पण अशी ही प्रचंड शक्ती असताना ते शांत बसत नव्हते. बालपणी त्यांनी एक हत्ती आणून ऋषीच्या यज्ञामध्ये टाकला आणि त्यामुळे त्यांना शाप दिला गेला की तुझ्या सामर्थ्याचा तुला विसर पडेल. जेव्हा तुझ्या जीवनातील मुख्य काम करण्याची वेळ येईल त्यावेळी जर कोणी तुझ्या सुप्त शक्तीची तुला जाणीव करून दिली तर मात्र तुला त्या शक्तीचं स्मरण होईल असा उशापही मिळाला. सागरकिनारी हनुमंत बसले होते तेव्हा जांबवानांनी हे लक्षात घेतलं की हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव जर करून दिली तर तो हे कार्य निश्चितपणे करू शकतो. आणि त्यामुळे त्यांनी हनुमंताला सांगायला सुरुवात केली, अरे तुला मिळाल्या वरांमुळे अग्निसुद्धा तुला कोणतीही इजा करू शकत नाही.
तू कोणतंही स्थूल सूक्ष्म असं रूप धारण करू शकतोस. तुला मृत्यूचं भय नाही. तू चिरंजीव आहेस. आता पुढं असलेल्या रामकार्यासाठी खरं तर तूच एक समर्थ आहेस. अशा वेळेस तू का शांत आहेस? तू हे कार्य नक्की करू शकतोस आणि खरं तर हेच तुझं जीवित कार्य आहे. अशी प्रेरणा त्याने हनुमंताला दिली. आणि ही प्रेरणा हनुमंतांना जांबवंताकडून मिळाल्यानंतर त्यांच्यातील सुप्त शक्ती जागृत झाली आणि ते ह्या रामकार्यासाठी तयार झाले आणि त्यांनी ते कार्य अत्यंत सामर्थ्यपणे पूर्ण देखील केलं. तर अशा अर्थाने ज्यांनी जांबवंतांना आश्रय दिलेला आहे अशा श्रीरामांनी आमच्या नाभीचं रक्षण करावं असं इथं म्हटलेलं आहे. नाभी या भागाचा जर आपण विचार केला तर नाभी या ठिकाणी मणिपूर चक्र असतं. या ठिकाणी परावाणीच्या रूपामध्ये शक्ती स्थापित असते. त्यामुळे आपल्यातली ही शक्ती उत्तम कार्य करण्यासाठी नेहमी जागृत व्हावी म्हणून श्रीरामांनी आमचं रक्षण करावं असं इथं म्हटलेलं आहे. तर आजच्या भागामध्ये आपण आपल्या बाहूंचं रक्षण, आपल्या हातांचं रक्षण, हृदयाचं रक्षण, आपल्या मध्य शरीराचं रक्षण आणि आपल्या नाभीचं रक्षण प्रभू श्रीरामांनी करावं अशी प्रार्थना केलेली आहे. या पुढील अवयव जे आहेत त्याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागात जाणून घेऊयात. तोपर्यंत श्रीराम जय राम जय जय राम. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. 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 शतकोटींचे बीज या कार्यक्रमाचा भाग 4 आत्ताच आपण ऐकलात फक्त PCET's इन्फिनिटी 90.4 FM वर. आज आपण जाणून घेतलं की बाहू, हात, हृदय, मध्य शरीर आणि नाभी यांच्या रक्षणासाठी रामकवचात केलेली प्रार्थना आणि त्याचबरोबर कर्म, भावना, कर्तव्य यांचा सुंदर संगम कार्यक्रम होता. श्रोते हो, शतकोटीचे बीज आणि सादरकर्त्या होत्या डॉक्टर शिवलीला पाटील. ऐकत रहा फक्त PCET's इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू.